आता आपल्याला जर का स्किन म्हणतीये ना, तू कोलॅजन लागतं स्पेसिफिकली त्याला, हे सगळं तुझ्या व्हिटॅमिन सी मधून मिळतं. व्हिटॅमिन सी कशात कशात आहे? तुझा आवळा आहे, पेरू आहे, संत्रा आहे, मोसंबा आहे. व्हिटॅमिन सी तुझ्या भाज्यांमध्ये पण आहे, बऱ्याच भाज्यांमध्ये पण व्हिटॅमिन सी आहे. हे जेव्हा रोजच्या आहारात येते ना, तेव्हा ते सी बॉडीला मिळतं. एक कोणीतरी सुपरफूड काढलाय आणि तो घेतल्यानंतर स्किनचा ग्लो होतो, हे चुकीचं आहे. कारण सगळं पोषण मूल्य त्या स्किनला लागत असतं. बरोबर. त्याला हिमोग्लोबिन लागतं, आयर्न लागतं ना प्रत्येक गोष्टीला. मग ते आयर्न खाताना तुम्ही सगळ्या बाजूनी त्याचा विचार केलात आणि रोजच्या आहारामध्ये चांगले चांगले पदार्थ खाल्ले, तर ते आयर्न पण वाढणार आहे. जसं मी तुला म्हटलं की तीळ आहे, तिळाची चटणी, त्याच्यात पण आहे. राजगिरा आहे त्याची, मी तर म्हणते राजगिरा उपवासासाठी ठेवूच नका. राजगिरा रोजच्या डेली मध्ये असला पाहिजे. खरं, सगळ्यांना विनंती आहे, कारण त्याच्यातलं पोषण मूल्य अफाट आहे. राजगिराची रोटी करू शकता, राजगिरा तुम्ही ताकात घालू शकता की जेणेकरून तुम्हाला ते डायरेक्ट खाता येईल. राजगिराचं थालीपीठ होतं. भाजणीच्या आपण जी उपवासाची भाजणी नाही, आपण जी नेहमीची भाजणी करतो थालीपीठची भाजणी, त्याच्यात पण राजगिरा घाला. सो राजगिरा हा पदार्थ तुम्ही रोजच्या आहारात आणा. उपवासासाठी नाही ठेवला तरी चालेल. त्याच्यामध्ये खूप चांगले पोषण मूल्य आणि हलका आहे आणि त्याचा इम्पॅक्ट पण स्किनवर चांगला होतो. ओके. मग आयर्न वाढेल ना तुझं, आयर्न वाढेल, कॅल्शियम वाढेल. परत ते स्किनला जे ग्लो येतो ना, तो इनर येतो ऍक्च्युली. खाणं सुधारल्यानंतर